राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते, पूल आणि शासकीय इमारतींचं बांधकाम केलं जातं। सन 2022 नंतर महायुती सरकारच्या काळात या कामांना पुरेसा निधी मिळाल्यानं वर्षानुवर्षे रखडलेली रस्त्यांची कामं मार्गी लागली। 2 वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते, पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल 56,442 कोटी रुपयांचा निधी दिला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागानं केलेली कामे पुढील प्रमाणे: तलावाडा जानेफळ खंडाळा पालखेड रस्ता। पहिला रस्ता खराब होता, 3.5 मीटरचाच होता पहिला, आता 5.5 मीटरचा झाला। एकदम व्यवस्थित रस्ता झाला। पहिला लयच खराब होता, नांदगाव वैजापूर जायला एकदम अवघड परिस्थिती होती। आणि पुन्हा रुंद बी झालेला 5.5 मीटर झाला। पहिला तो 3.75चा होता, पण तो वाटत बी नव्हता 3.75 आहे बा असा। आणि आता एकदम चांगला रस्ता झाला, केंबर वगैरे व्यवस्थित त्याला। आणि म्हणजे आता जर कधी तलावाडून जर चिगाडगावला यायचं ठरलं तर 2-3 मिनिटांमध्ये माणूस चिगाडगावला येऊन जातो। वैजापूर पुरणगाव रस्ता, मनूर भोकरगाव लाखनी मांडकी घायगाव रस्ता, नांदगाव चांडगाव जरूळ धोंदलगाव रस्ता। रस्त्यांची ही कामे प्रगतीपथावर आहेत। रस्त्यांच्या कामांमुळे या भागातील लहान मोठ्या गावांमधील नागरिकांचा रोजचा प्रवास सोपा होणार आहे। ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य, शिक्षण या सेवांचा लाभ घेण्यासाठी रस्त्यांचा लाभ होणार आहे। तसेच तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी जाणे सोयीचे होणार आहे। रस्ते रुंद आणि चांगले झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करणंही सोपं होणार आहे। ग्रामीण भागातील जनतेला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास महायुती सरकार कायम कटिबद्ध आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं कणखर आणि दूरदर्शी नेतृत्व यामुळे ही कामं होत आहेत। या कामांमुळे वैजापूर मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहे।